श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3D फ्लॉवर कसं बनवायचं ते दाखवणार आहे. इथे आधी आपण जो फ्लॉवर क्रिएट करणार आहोत त्यासाठी इथे मी आधी पेटल एक कट करून घेतलेला आहे. म्हणजे आपली जी फुलाची पाकळी आहे ती 3 इंचची असणार आहे. इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी किती इंचाचं इथे कट करून घेतलेला आहे पेटल. इथे आता आपल्याला एकूण 10 पेटल ड्रॉ करून घ्यायचे आहेत. इथे आता मी हा कट करून घेतलेला जो पेपर आहे तो आधी मी ड्रॉ करून घेते फॅब्रिकवरती. तर इथे मी एकूण 10 काढून घेतलेल्या आहेत पाकल्या फॅब्रिकवरती. आणि आता त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती करायचं आहे वर्क. त्यासाठी आधी इथे मी घेणार आहे शुगर बीड. इथे तुम्ही बघू शकता की 3 इंचाची आपली प्रत्येक पाकळी आहे. इथे आता मी शुगर बीड घेतलेले आहेत. आता इथे मी शुगर बीडचा वापर करते. इथे मला आरिक वर्कमध्ये जी 23 नंबरची निडल येते 0.45 mm ची ती यूज करायची आहे. आणि इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कटर. आता आपली जी पाकळी आहे त्याची जी बॉर्डर आहे तिथे आधी आपण शुगर बीडने वर्क करणार आहोत. इथे हा प्रत्येक जी लाईन आहे ती शुगर बीडने आपण वर्क करून घेऊयात. आणि जशी आपल्या पाकळीची लाईन आहे म्हणजे जसा तो शेप आहे तसंच आपल्याला शुगर बीडने सुद्धा तो शेप क्रिएट करून घ्यायचा आहे. इथे मी आता प्रत्येक जी आपली पाकळी आहे ती शुगर बीडने वर्क करून घेते. तर इथे शुगर बीडने आपली जी पाकल्यांची लाईन आहे ती लोड करून झालेली आहे शुगर बीडने. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. इथे मी स्टोन घेतलेला आहे जो की गोल्डन शेडचा आहे आणि नॉर्मल साईजमध्ये तो मोठा आहे. आता आपला जो सेंटर पॉईंट आहे तिथे आता आपल्याला हे बीड लावून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे आणि फॅब्रिक ग्लूने हे जे गोल्डन स्टोन आहेत ते मी चिटकवून घेतलेले आहेत. त्यांना 1 ते 5 मिनटं आपण सुकण्यासाठी देणार आहोत. इथे आता आपण जे स्टोन लावलेले आहेत गोल्डन स्टोन ते छान प्रकारे सुकलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती करणार आहोत वर्क. इथे सुद्धा मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि आपला जो स्टोन आहे त्याच्या भोवती आपल्याला हाफ सर्कलमध्ये इथे शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. तर इथे हाफ सर्कलमध्ये शुगर बीड लावून झालेले आहेत. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करूयात. इथे हाफ सर्कलमध्ये शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे आता मी स्टोन चेन घेतलेली आहे जे की स्मॉल स्टोन चेन आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या साईजची पण स्टोन चेन मिळते पण इथे मी स्मॉल स्टोन चेन घेतलेली आहे आणि ती आपल्याला आपण जिथे शुगर बीड लावलेले आहेत त्याच्याभोवती आपल्याला हाफ सर्कलमध्ये इथे स्टोन चेन लावायची आहे. त्यासाठी इथे मी प्रत्येक स्टोन चेन 6 लाईनमध्ये कट करून घेतलेले आहेत. आता शुगर बीडच्या वरती मी आधी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी आपण जे स्टोन चेन कट करून घेतलेले आहे त्या प्रत्येक पॉईंटवरती मी आता स्टोन चेन लावून घेते आणि 1 ते 5 मिनटं आपल्याला हे सुकण्यासाठी द्यायचं आहे. इथे आपले स्टोन चेनसुद्धा लावून झालेले आहेत. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. स्टोन चेन लावून झाल्यानंतर आता इथे आपल्याला अगेन शुगर बीडचा वापर करायचा आहे.
तर इथे स्टोन चेनसुद्धा छान प्रकारे चिकटलेली आहे. सो आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे शुगर बीड. सो आधी आपण याच्यावरती शुगर बीड लावलेला आहे. आता तुम्हाला इथे दिसतच असेल की आपण स्टोन लावल्यानंतर त्याच्यावरती शुगर बीड आणि त्याच्यावरती अगेन आपण स्टोन चेन लावलेली आहे. सो आता त्याच्यावरती आपल्याला अगेन शुगर बीडचा वापर करायचा आहे. सो मी स्टोन चेनच्या वरती पुन्हा आता शुगर बीड लावण्यासाठी घेतलेले आहेत. तर इथे आपले शुगर बीडसुद्धा लावून झालेले आहेत. सो शुगर बीड लावून झाल्यानंतर आता मी तुम्हाला त्याला एकदम जवळून दाखवते. ती प्रत्येक पाकळी खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला स्टोन, शुगर बीड, स्टोन चेन आणि अगेन शुगर बीड खूप छान असे सेट झालेले आहेत आपल्या पाकळीवरती आणि खूप सुंदर दिसतात. सो आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आपण करूयात. तर आता इथे तुम्हाला ह्या पाकळीमध्ये जी एम्प्टी जागा दिसते, इथे जी तुम्हाला एम्प्टी जागा दिसते, सो ती आता आपण फिल करून घेऊयात. तर आता मी त्यासाठी इथे व्हाईट पलबेड घेतलेले आहेत, जे की तुम्ही बघू शकता नॉर्मल मोठ्या साईजचे हे पलबेड आहेत. आता मला याचा नंबर नाही माहीत आहे की एक्झॅक्ट किती नंबरचे आहेत ते, पण नॉर्मल मोठे आहेत साईजने. सो ते आता पलबेड मी इथे आपली जी एम्प्टी जागा दिसते पाकळीमध्ये त्याच्यावरती आपण लावून घेणार आहोत. सो पहिले आपली लाईन 3ची आहे, नंतर 2ची आणि त्याच्यानंतर लास्ट जी आपली लाईन आहे ती सिंगल पलबीडची आहे. सो अशा रेंजमध्ये इथे मी प्रत्येक पाकळीमध्ये व्हाईट पलबीड लावून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही व्हाईट पलबीडच्या इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गोल्डन कट पाईप बीडसुद्धा यूज करू शकता किंवा गोल्डन पाईप बीडसुद्धा यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर इथे पूर्ण पाकळीवरती पलबेड लावून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की व्हाईट पलबेडने खूप सुंदर असं त्यांना लुक आलेला आहे आणि लुक एकदमच असा चेंज झालेला आहे. कारण मी याच्यामध्ये गोल्डन आणि प्लस व्हाईटचा जो कॉम्बिनेशन घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्लस मी स्टोन घेतलेला आहे गोल्डनचा, ज्याने खूप सुंदर अशी आपली डिझाईन, आपली पाकळी छान तयार झालेली आहे. सो आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. सो इथे मी घेतलेली आहे जरी थ्रेड. सो आपल्याला इथे जरी थ्रेड घ्यायचा आहे आणि जरी थ्रेडसाठी आपल्याला इथे 14 नंबरची म्हणजे 0.5 mm निडल घ्यायची आहे. सो आता आपल्याला इथे करायचं आहे चेन स्टिच. सो आता इथे आपली जी पाकळी आहे त्याच्याभोवती आपल्याला 2दा चेन स्टिच करून घ्यायचं आहे. सो इथे मी प्रत्येक पाकळीभोवती 2दा चेन स्टिच करून घेते. तर इथे आपली चेन स्टिचसुद्धा करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपले पेटल्स जे आहेत ते पूर्णपणे तयार झालेले आहेत फुलाचा आकार घेण्यासाठी. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत. सो त्यासाठी आता इथे मी पहिले तुम्हाला दाखवते की किती सुंदर असं आपलं पेटल तयार झालेलं आहे. सो ही आहे त्याची बॅक साईड. सो आधी आपण
हे जे धागे आहेत ते आधी कट करून घेऊयात. सो आपल्याला हे सिंगल मध्ये कट करायचं आहे. सो आपल्याला जेव्हा आपण याच्यावरती वर्क करू तेव्हा तुम्ही आवर्जून पहिले नॉट मारा आणि त्याच्यानंतरच तुमचं वर्क पूर्ण करा. सो हे कट करून झाल्यानंतर तिथे मी फॅब्रिक ग्लू लावलं होतं. सो फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर आता आपले हे जे पेटल्स आहेत ते आपण कट करून घेऊयात. सो इथे आधी मी तेवढा कपडा कट करून घेतलेला आहे. सो तेवढा कपडा कट करून झाल्यानंतर आता आपले जे हे पेटल्स आहेत ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. सो इथे मी कैची घेतलेली आहे आणि मी कैचीने हे कट करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही कटरने सुद्धा कट करू शकता. तर इथे आता मी जो प्रत्येक पेटल परफेक्ट लाईनमध्ये कट करून घेते, म्हणजे आपली जी चेन स्टिच आहे त्या लेवलपर्यंत आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. सो इथे मी प्रत्येक पेटल कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याचा सुंदर असा 3D फ्लॉवर तयार करायचा आहे. सो इथे आपले पेटल छान मी कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असा लुक आलेला आहे या पेटल्सना. तर आता आपण ह्याचं फूल बनवण्यासाठी घेऊयात. सो फूल बनवण्यासाठी आपल्याला नॉर्मल आपली जी निडल असते ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामधून आपल्याला डबल थ्रेड घ्यायचा आहे. एंडला नॉट मारायची आहे आणि आपल्याला जिथे आपले पेटल्स लावायचे आहेत तिथे आधी आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि मग त्यावेळेस आता इथे मी पेटल्स लावून घेते. मी आपला जो पेटल आहे त्या प्रत्येक लाईन मी स्टिच करून घेतलेली आहे. सो ती प्रत्येक लाईन स्टिच करून झाल्यानंतर आता बाकीचे जे आपले 5 पेटल्स आहेत ते आपल्याला 2 पाकळ्यांच्या मध्ये स्टिच करायचे आहेत, पण ते फक्त आपल्याला खालच्या सेंटर पॉईंटला आणि नॉर्मल 2 आपल्या साईड आहेत तिथे फक्त आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. सो इथे फ्लावर स्टिच करून झाल्यानंतर आता मिडलची ही जी जागा तुम्हाला एम्प्टी दिसते तिथे आपल्याला व्हाईट पल्बीड लावायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की हा व्हाईट पल्बीड मोठ्या साईजचा आहे. सो इथे मिडलला मी व्हाईट पल्बीड लावून घेते आणि त्याने खूप सुंदर असा आपला फ्लावर तयार झालेला आहे आणि व्हाईट पल्बीडने खूप सुंदर असं लुक आलेला आहे आपल्या 3D फ्लावरला. तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल फूलसुद्धा इथे क्रिएट करू शकता. वरती जे मी लावलेलं आहे तुम्ही तेवढाच जरी फूल बनवला तरी छान दिसणार आहे किंवा तुम्हाला डबलचं हवं असेल तसं केलं तरी छान दिसणार आहे. आणि इथे वरती तुम्हाला जे पेटल्स दिसत आहेत त्याचे जे वरचे पॉईंट आहेत ते मी स्टिच केलेले नाही आहेत, कारण मला ते छान असे ओरिजिनल वाटायला हवे होते म्हणून. कारण जर तुम्ही ते खाली स्टिच करून घेतलेत तर तो पूर्ण डाऊन होऊन जाईल फूल, म्हणजे जो प्रत्येक पेटल्स आहे तो डाऊन होऊन जाईल. त्याच्यामुळे इथे मी स्टिच नाही केलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तेही करू शकता. सो इथे सुंदर असं आपलं 3D फ्लावर तयार झालेलं आहे. मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे आणि फर्स्ट टाईममध्येच खूप सुंदर असं हे तयार झालेलं आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा 3D फ्लावर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमच्या काही क्वरीज असतील या 3D फ्लावर रिलेट सो ते सुद्धा तुम्ही मला नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला नक्की आन्सर करेन. तर भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.